भोगीची भाजी आलीच, त्यालाच लेकरवळी भाजी म्हणतात. अनेक प्रकारच्या भाज्यांचं एक मिश्रण असतं, म्हणजे मिश्र भाजीच असती. वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भाज्या एकत्र केल्या जातात, पण अत्यंत चविष्ट अशी भाजी असती. जास्ती करून शेंगा असतात त्याचा वापर केला जातो. गाजरं आहेत, वांगी आहेत, अशा अनेक प्रकारच्या भाज्या त्याच्यामध्ये घातल्या जातात आणि ही चविष्ट भाजी बनवली जाते. म्हणून त्याला लेकरवळी भाजी म्हणतात. आणि तसंही हिवाळ्यात खूप छान मुबलक भाज्या मिळतातच. तर बनवूया लेकरवळी भाजी. आता लेकरवळी भाजीचा सुक्का मसाला भाजून घेऊया. आता हा जो सुका मसाला आहे याच्यामध्ये दालचिनी, लवंग, मसाला वेलची, साधी वेलची, दगडफूल, धणे, जिरे, तीळ, खसखस, बदाम फुलाचे 2 तुकडे, बडीशेप सगळं एकत्र मी आता थोडेसे तेलावर परतून घेणार आहे. आता यात खोबरं घालूया. मसाला खमंग परतून झाला आहे, प्लेटमध्ये काढते. थोडंसं तेल घेते. कांदा परतून घेऊया. ही भाजी बिना कांदा लसणाची सुद्धा करता येते. गोडा मसाला घालून किंवा हाच जो आपला मसाला आहे हाच घालून करता येतं विदाऊट कांदा लसूण. कांदा चांगला ब्राउनिश परतून द्यायचा. मधीच आपण लसणाच्या पाकळ्या घालूया आणि थोड्या पाकळ्या छान परतल्या जातील. कांदा लसूण छान ब्राउनिश परतून झाले. गॅस बंद करते आणि नंतर आपल्याला हे सगळं मिक्सी करून घ्यायचं आहे. गरम झालेल्या कढईत तेल घेऊया. गरम झालेल्या तेलामध्ये जिरे मोहरी घालूया. 1 तेजपान घालूया. कढीपत्ता घालूया. हळद घालूया. हरभरे घालूया. वाल घालूया. पावटे म्हणतो आपण. मटार घालूया. शेंगदाणे घालूया. फरसबी घालूया. गाजराचे तुकडे घालूया. वालपापडी घालूया. वांगी घालूया. परतून घेऊया परत. वांगी पटकन शिजतात म्हणून बाकीचं सगळं आधी थोडंसं छान परतून घ्यायचं, मग वांगी घालायची. थोडी मिरची पावडर घालूया. आता यात गरम पाणी घालूया आणि शिजवून घेऊया. हा मसाला सगळा मिक्सरला बारीक करून घेऊया. हे आपलं मसाल्याचं वाटण तयार आहे. हे भाजीत घालायचं आहे. आता मध्ये मसाल्याचं वाटण घालूया. मिक्सरमध्ये थोडासा मसाला राहिला का त्यात पाणी घालून घेतलं, ते घालूया. गूळ घालूया. मीठ घालूया. चिंचेचा कोळ आहे हा घालूया. परत थोडं झाकून ठेवून वाफ आणू. आता या भाजीमध्ये थोडंसं वरून खोबरं घालूया. कोथिंबीर. आमच्याकडे तिखट जरा लागतं म्हणून मी तेल गरम केलेलं आहे आणि ही मिरची पावडर त्याच्यात घालून ते असं फोडणीसारखं वरनं देणार आहे. आपली ही लेकरवळी भाजी सर्विंगसाठी तयार आहे. सर्व करते आता. तर मंडळी, आपली लेकरवळी भाजी तयार आहे. गरमागरम बाजरीची भाकरी, त्याच्यावर पांढरं छान लोणी, ही भोगीची लेकरवळी भाजी, तिळाची चटणी. वा, मस्त बेत एकदम. तुम्ही नक्की करून बघा आणि कॉमेंट करून मला सांगा. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. घरचं खाणं हेच आरोग्याचं लेणं.